नमस्कार. मी उल्हास गुप्ते. अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच न्यूमरॉलॉजी विषयी गप्पा मारतो. आज आपण 2026 हे साल प्रत्येक राशीला कसे जाईल याबाबत बोलणार आहोत. मेष ही अग्नितत्वाची राशी. या राशीचा स्वामी मंगळ, त्यामुळे या व्यक्ती काहीशा तापट व अतिशय तडफदार असतात. स्पष्ट बोलण्याने माणसे दुखावतात, पण यांची त्यांना पर्वा नसते. तसे पाहता 2026 हे साल यांना चांगले जाईल, कारण पराक्रम स्थानातील गुरुचे वास्तव्य खूपशा इच्छा आकांक्षा पुऱ्या होतील. मात्र व्ययस्थानातील शनीचा प्रवास आणि 7.5चे वेध यातून मनाची घालमेल होईल. त्यात पंचमातील केतू आरोग्य तसेच शैक्षणिक बाबतीत समस्या निर्माण करील. प्रेम प्रकरणात वादविवाद गैरसमज निर्माण होतील. पण काहीसे नमते घेतले तर 1 जूनला बदलणारा गुरु खूपशा घटना स्थिर करील आणि खऱ्या अर्थाने संसार सुखात आनंदाचे दिवस दिसू लागतील. आरोग्यात विशेष सुधारणा होईल. भावनिक नात्यात अधिक विश्वास निर्माण होईल. नोकरी उद्योगधंद्यात 31 ऑक्टोबर नंतर विशेष चांगल्या गोष्टीची सुरुवात होईल. विशेषतः जमीन मालमत्तेची रखडलेली कामे मार्गी लागतील. दूरचे प्रवासाचे योग येतील. 11वा राहू आर्थिक बाबतीत चांगली फळे देईल. जुने व्यवहार पुरे होतील. जुनी येणी परत मिळतील. राजकारणात समाजकार्यात विशेष मानसन्मान बढतीचे योग येतील. एकूण 2026 हे वर्ष सुख समाधानात जाईल. चांगले विचार चांगले फळ असा अनुभव यावर्षी मेष राशीला जरूर येईल. रास वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास. या राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे मुळात सौंदर्याची आवड, स्वच्छता, टापटीप राहणे, फॅशन, उत्तम कपडे परिधान करणे, सुगंधित अत्तरे वापरणे याची यांना आवड असते. तसेच अंगात एखादी कला असते, त्यातूनच त्यांना कलेची उत्तम जाण असते. अशा व्यक्ती कला क्षेत्रात जास्त वावरताना दिसतात. त्यातूनच कला क्षेत्र यांच्या उपजीविकेचे साधन होते. यावर्षी यांच्या राशीला शनी वर्षभर मीन राशीत म्हणजे लाभस्थानात असणार आहे. तर 1 जून पर्यंत गुरु धनस्थानात वास्तव्य करणार आहे. तर दशम स्थानात राहूचे भ्रमण असणार आहे. एकूण वृषभ राशीस हे वर्ष खूप समाधानाचे व आनंदी जाणार आहे. आजपर्यंत संधीची वाट पाहत होतात, आता संधीच आपल्या दाराशी उभी आहे. अर्थात हे ओळखण्याचे व संधीचे सोने करण्याचे कसब आपल्यापाशी आहे. आलेल्या कामाला नकार देऊ नका, तसेच ते हलके समजू नका. त्यातूनच अनेक कामे आपल्या हाताशी येतील. मुळात स्वतःवर विश्वास असू द्या. गोंधळलेल्या अवस्थेत कोणतेही निर्णय घेऊ नका. संपत्ती व कौटुंबिक स्थैर्य यांना महत्व देणारी ही रास असली तरी योग्य वेळी उचित कामासाठी त्याग करण्याची ही वृत्ती यांच्यात दिसून येते. 26 जून नंतर गुरुचा प्रवास स्वराशीतून म्हणजे कर्क राशीतून होणार आहे आणि हा पराक्रमातून होणारा प्रवास उत्तम कौटुंबिक सौख्य व आर्थिक सुबत्ता देईल. नात्यामधील दुरावा कमी होईल. राजकारण व सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची प्रशंसा होईल. कला क्षेत्रात तिने नाट्य क्षेत्रात कामे उपलब्ध होतील. मात्र कामासाठी वेळ द्या, कारण येणारी संधी वारंवार येत नसते. ही जेव्हा येते तिच्या पाठोपाठ दुसरी उभी असते. तिला फार वेळ तात्काळ ठेवू नका. पाठदुखी, कमरदुखी, मूत्राशयाचे रोग, सर्दी यावर उपाय करा. बाकी हे वर्ष खूप खूप आनंदीदायक असेल. मिथुन ही वायुतत्वाची बुधाची रास. 2026 या सालात खूप कर्तृत्ववान ठरणार आहे. अतिशय बुद्धिमत्ता, हजरजबाबी, बोलण्यात वेगळीच हुशारी आणि गुरुग्रहाचा प्रवासही धन व पराक्रम स्थानातून होणार आहे. त्यामुळे यांच्या जीवनात येणारे अनुभव खूप मजेशीर येतील. नोकरी उद्योगधंद्यात लोकांशी होणारा संवाद प्रगतिशील ठरेल. दशम स्थानातील मीन राशीत शनी आणि नेपच्यून संगीत, कला, चित्रकला, वाङ्मय लेखन, गूढविद्या यात उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी प्राप्त होईल. मात्र व्ययस्थानातून असलेला हर्षल काहीसा मानसिक गोंधळ सुरू करेल. अशा वेळी आपली साथ संगत चांगली ठेवावी. पैशाची अति हाव करू नये. गैरमार्गाने पैसे कमवण्याचा विचार मनात जरी आला तरी प्रकर्षाने मोह टाळावा, कारण शुक्राच्या राशीतील हर्षल अशी प्रलोभने वारंवार पुढ्यात ठेवून संकटात लोटत असतो. तेव्हा सावध राहा. आरोग्याच्या बाबतीत त्वचा रोग, रक्तासंबंधित आजार, मज्जातंतूचे विकार, स्नायूचे आजार याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. तसेच काही जागेसंबंधीचे निर्णय कोर्ट कचेरीत न नेता परस्पर समजुतीने मिटवावेत. त्यात ते फायद्याचे ठरेल. नातेसंबंधात नाती टिकवण्यासाठी सुरक्षित
सुरक्षित अंतर ठेवून संबंध ठेवावे. कुठल्याही बाबतीत अतिरेक टाळावा. आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावे. प्रेम प्रकरणात खूप जबाबदारीने वागावे, कारण एकादश स्थानातील शनीची 7वी दृष्टी पंचम स्थानावर आहे. तेव्हा प्रेमात अति तेथे माथी अशी अवस्था टाळावी. सप्तमेश गुरु अष्टमात वैवाहिक सौख्यात समजूतदारपणे वागणे सुज्ञपणाचे ठरेल. जोडीदाराकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवणे त्रासदायक ठरू शकते. जानेवारी मे महिना आर्थिक बाबतीत महत्वाचा ठरेल. जून नंतर खूपसे बदल मनाला उत्साह आनंद देतील. यापुढे आपणही न्यूमरॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह. नमस्कार.